जम्मू काश्मीरमध्ये जे विशेषतः जम्मू भागामध्ये गेल्या 100 तासात चौथा हल्ला झालेला आहे। पाकिस्तानकडे आपण याबाबत बोट दाखवतो आणि त्यात असत्य असं काही नाही किंवा चुकीचंही काही नाही, परंतु आत्ता जम्मूमध्ये जे काही घडतं आहे किंवा इव्हन काश्मीर खोऱ्यातही थोड्या बहुत प्रमाणात जे काही घडतं आहे त्यामागं चीन हा सगळ्यात मोठा ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि त्याच्याकडे आपण अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। अर्थात तुम्ही म्हणाल की कुठे जम्मू काश्मीर आणि कुठे चीन, म्हणजे दोन्हीचा अन्योन्य संबंध आहे की नाही असं वाटेल, पण मित्रांनो, पाकिस्तानची आत्ता अशा पद्धतीनं कुरापत काढण्याची कुवत नाही। पाकिस्तानला हाताशी धरून चीनच हे करतो आहे। त्यामुळे आपल्याला जर याचं काय बी फिटिंग आपण ज्याला म्हणतो तसं उत्तर द्यायचं असेल तर ते आपल्याला चीनला द्यावं लागेल। नमस्कार, गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। जम्मू काश्मीरमधील हल्ल्यांबाबत आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे। त्याचं एक विश्लेषण अर्थात ते आपल्या देशांतर्गत घटनेच्या अनुषंगाने मांडलं, पण हा विषय खूप मोठा आहे। त्याची दुसरीही एक बाजू आहे, ती मांडलीच गेली पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटते, म्हणून हा विषय पुन्हा एकदा मी घेऊन येतो आहे। जम्मू विभागात लागोपाठ 3 घटना घडल्या आणि गेल्या 100 तासामध्ये चौथ्यांदा पुन्हा हल्ला झालेला आहे। पाकिस्तानातून अतिरेकी येत आहेत, ते काय आज येतात असं नाही, ते वारंवारच येत राहतात। आपल्याला त्याची पूर्ण कल्पना आहे। त्यामुळे जम्मू विभागातल्या या सगळ्या घटनांबाबत आपण पाकिस्तानला दोषी धरणं यात चूक काही नाही, किंबहुना ते योग्यच आहे। परंतु सध्या पाकिस्तान अशा पद्धतीनं भारताची कुरापत काढू शकेल इतकी पाकिस्तानची सध्या तरी, म्हणजे पाकिस्तानी लष्कराची सध्या तरी कुवत नाही असं थोडं आपण म्हणायला पाहिजे। याचे 2 पैलू थोडेसे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत। एक म्हणजे पारंपरिक दृष्ट्या विचार करता, म्हणजे जम्मूत कधी हल्ले झालेच नाहीत असं नाही आहे, परंतु काश्मीर खोऱ्यामध्ये विशेषतः आपण बघितलं 1989-90 नंतर हे हल्ले काश्मीर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती होत होते। अतिरेकी काश्मीर खोऱ्यामध्ये धुमाकूळ घालत होते आणि त्याचा बऱ्यापैकी फटका हा जम्मू विभागाला बसत होता। पण आत्ता जे काही आपण पाहतो आहे तर काश्मीर खोरं तुलनेने शांत आहे आणि जम्मू विभागामध्ये गेल्या 100 तासांमध्ये या पद्धतीचे इन्फिल्ट्रेशन आणि हल्ले हे प्रकार आपण बघतो आहे। मी आत्ताच म्हणलं असं की पाकिस्तानची सध्या, म्हणजे पाकिस्तानी लष्कराची सध्या ही कुवतच नाही। सीमा भागामध्ये पाकिस्तानी लष्कराने थोडा म्हणजे मागं जाण्याची भूमिका घेतलेली आहे। सीमेवर पाकिस्तानी सैन्य नाही का आहे, परंतु ते सध्या तरी आक्रमक नाही आणि त्याचं कारण मुख्यतः असं आहे की व्याप्त काश्मीर असो किंवा गिलगिट बाल्टिस्तान असो, तिथं लष्कराविषयी, पोलिसांविषयी आणि एकूणच सरकारविषयी मोठ्या प्रमाणावरती अनरेस्ट आहे आणि आपण मागच्या काही भागांमध्ये ते बघितलेलं पण आहे। म्हणजे 89चा काळ सगळा आपण धरला किंवा गेल्या 3 दशकांमध्ये तर व्याप्त काश्मीर असो किंवा गिलगिट बाल्टिस्तान असो, तर तिथं स्थानिकांचा सुद्धा काही ना काही प्रमाणात का असेना पण लष्कराला पाठिंबा होता, मदत मिळायची। पण गेल्या 5-6 वर्षामध्ये हे चित्र ड्रॅस्टिकली बदललेलं आहे। विशेषतः चीन हा यातला सगळ्यात मोठा घटक आहे आणि त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे। म्हणजे जम्मूतल्या घटनांचा विचार करताना आपल्याला व्याप्त काश्मीर किंवा गिलगिट बाल्टिस्तान हे फक्त प्रदेश म्हणून नव्हे, तर तिथं सध्या जे जिओपॉलिटिक्स जे काही आपण ज्याला म्हणू, जे भूराजकीय अशा स्वरूपाचा संघर्ष, त्याचं केंद्रबिंदू ते बनतं आहे आणि या सगळ्यात पाकिस्तान हा अतिशय कमजोर असा खेळाडू आहे। एकतर या सगळ्या प्रदेशामध्ये असेल किंवा अगदी पंजाबसारख्या, म्हणजे पाकिस्तानातल्या पंजाबसारख्या प्रांतातही लष्करावरती टीका होती आहे। खैबर पख्तूनख्वा सारख्या प्रांतामध्ये लष्कराची जवळपास नाचक्की रोज होती आहे, कारण तिकडून तालिबानी जे अटॅक करतायत तर ते लष्कर थोपवू शकत नाही, किंबहुना जवानांना होणारी मारहाण सुद्धा ते थांबवू शकत नाहीत। चित्रालसारखा जो स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो जवळपास पाकिस्तानी लष्कराने गमावलेला आहे।
म्हणजे जिथून गिलगिट बाल्टिस्तान असेल किंवा वाखार प्रॉव्हिन्स असेल त्याला जोडणारा हा सगळा परिसर आहे KPK मधला, तर तिथं जवळपास पाकिस्तानी लष्कर हरल्यासारखी परिस्थिती आहे. दुसरीकडे इम्रान खाननी पाकिस्तानी लष्कराला कोंडीत पकडलेला आहे. आता तोही विषय मी पुढच्या एका भागामध्ये मांडणार आहे, कारण पाकिस्तानातल्या डायनामिक्स परत बदलायला लागलेला आहे आणि इम्रान खान म्हणजे त्याला तालिबान खान असं तिथे खरं तर म्हटलं जात होतं आता गेल्या काही काळामध्ये, तर तो पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्न नुसता बघत नाही आहे, तर लष्कराला दाती तृण धरून शरण येण्याची म्हणजे काय कूटनीती म्हणा किंवा धोरण त्यांनी अवलंबले आणि आता पाकिस्तानी लष्कर आणि सरकार त्यामध्ये गुंतत चाललेलं आहे. म्हणजे ही सगळी एक बाब लक्षात घेतली तर पाकिस्तानी लष्कर जम्मूमध्ये अशा स्वरूपाचं काही करेल, इतक्या स्ट्रॉंगली करेल ही शक्यताच नव्हती. हे सगळं चीन आत्ता पाकिस्तानला हाताशी धरून हे करतो आहे आणि ते धरण्यामध्ये चीनचा स्वार्थ इतकाच आहे की गिलगिट बाल्टिस्तान असो किंवा व्याप्त काश्मीर असो, त्यातही विशेषतः गिलगिट बाल्टिस्तान हा चीनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्या भागामध्ये दासू असेल किंवा दुसरं एक धरण आहे, त्याचं नाव आता मी विसरलो, तर या 2 धरणांची कामं मोठ्या प्रमाणावरती चीनी अभियंते म्हणजे चीननंच पैसे दिलेत आणि त्याची कामं सुरू आहेत. किंवा त्या सगळ्या भागामध्ये काही इन्फ्रास्ट्रक्चर चीन डेव्हलप करतो आहे आणि हा सगळा भाग आपण जर लक्षात घेतला तर हा आपल्या सियाचीनच्या खाली असलेला म्हणजे भारतीय आता सध्या जे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटेड काश्मीर असं म्हटलं जातं, म्हणजे पलीकडचा भागही आपलाच आहे, तो POJK एकच आहे, पण सध्या तिथे पाकिस्ताननी अनधिकृतरित्या सगळं हातात घेतलंय आणि त्याच्यामध्ये चीन शिरकाव करतो आहे. सिपेक बंद पडलेला आहे, बिल्ट अँड रोड जे म्हणजे BRI ते चीनचं बोंबललेलं आहे, तिथे आता काहीच होत नाही, ते रिवाईव्ह करायसाठी चीन प्रयत्न करतो आहे. पण हे सगळे भाग जरी सोडले किंवा लक्षात घेतले आणि ते सगळं ढपलेलं आहे हे जरी मान्य केलं तरी चीनला आत्ता अशी का गरज वाटते की भारताला वेगवेगळ्या पद्धतीने हे केलं पाहिजे. गेल्या 10 वर्षामध्ये मोदींनी ज्या खमकेपणाने चीनला प्रत्युत्तर दिले आणि अन्यही घटक आहेत, पण आपण भारताचा विचार करता लष्करी किंवा संरक्षण दृष्ट्या भारत हा अत्यंत मजबूत परिस्थितीत आलेला आहे. आपली म्हणजे नौदलाची कॅपॅसिटी ही न भूतो म्हणायला हरकत नाही अशी वाढलेली आहे. म्हणजे ब्लू वॉटर नेव्ही अशी एक संकल्पना आहे, आपण त्यात थोडे कमी पडत होतो, पण त्या ज्या कमतरता किंवा त्रुटी आहेत याही गेल्या 10 वर्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती दूर केलेल्या आहेत आणि अजूनही त्याची ॲडव्हान्समेंट ही मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. म्हणजे एडनचक आखात असो, म्हणजे तिथं आपल्या मरीन्सनी केलेली कारवाई अगदी ताजी आहे. या असे जे जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे सगळे भूभाग, त्यातला तो एक एडनचा आखात आणि तांबडा समुद्र आहे, तर तिथे भारतीय नौदलाने त्याची शक्ती दाखवून दिलेली आहे. तिथे चाचे किंवा अन्य सगळा जो म्हणजे एक डिस्ट्रक्टिव्ह भाग होता, तर त्याच्यावरती भारतीय नौदलाने पूर्णपणे ताबा मिळवून दाखवलेला आहे, त्यांना शांत केलेला आहे किंवा त्यांचा बिमोड करण्याची क्षमता आपल्या नौदलात आहे हे नौदलाने दाखवून दिले आहे. म्हणजे अरबी समुद्र असेल, बंगालचा उपसागर असेल, मलाक्का स्ट्रेट असेल, तर या सगळ्या ठिकाणी भारतीय नौदलाचं एक हाती वर्चस्व आहे. आणि आता आपण हिंद महासागर असेल किंवा मलाक्कन स्टेट जवळ पॅसिफिक सीमध्ये असेल, तर आपण आपल्या या क्षमता आता विस्तारतो आहोत, मोठ्या प्रमाणावरती विस्तारतो आहोत. चीनसाठी खरं तर हीच धोक्याची घंटा आहे. म्हणजे गिलगिट बाल्टिस्तान असो किंवा कझाकिस्तान असो किंवा ताजिकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, रस्ते मार्गाने या सगळ्या भागात, रस्ते रेल्वे या मार्गाने सगळ्या भागात पोचण्यासाठी चीन अखंड प्रयत्न करत आहे. पण भौगोलिक परिस्थिती तिथली अशी आहे की ती सर्व काही चीनच्याच हातात आहे असं राहिलेलं नाही आहे. म्हणजे काराकोरम हायवे झालेला आहे किंवा काही एक रेल्वे मार्ग तिथं झालेले आहेत, परंतु चीनला अपेक्षित अशा स्वरूपाचा व्यापार व्यवसाय या सगळ्या मार्गातून होत नाही. मोठ्या प्रमाणावरती चीनला जे अवलंबून राहावं लागतंय हे सागरी मार्गांवरतीच अवलंबून राहावं लागतंय. मग तो दक्षिण चीनचा समुद्र असेल, पॅसिफिक सी असेल, मलाक्कन स्ट्रेट असेल, तर या सगळ्या भागातच चीनच्या सगळ्या या, मग आता उत्तरेत चीन जाऊ पाहतोय, म्हणजे आर्टिक सीमध्ये जाऊन मग सगळा व्यापार करावा. पण आर्टिक सीमधून सुद्धा हा व्यापार करताना चीनलाही काही अडचणी इथे येत आहेत. तिथे सोव्हिएत महासंघ म्हणजे आता रशिया आहे किंवा नॉर्वे, स्वीडन सारखे देश इथे एक हाती वर्चस्व ठेवून आहेत, त्यांच्या वर्चस्वाला शह देणं चीनला तेवढं सोपं राहणार नाही.
आणि आता त्या क्षेत्रात आपणही शिरकाव करतो आहोत. म्हणजे तिथे अमेरिकाही आहे, म्हणजे तिथे पुन्हा एक शीतयुद्धाची परिस्थिती आता आहे आणि पुढच्या काळात ती वाढतच जाणार आहे. मग चीनच्या मते एका अर्थाने त्यांची नाकेबंदी होती आणि गेल्या काही वर्षामध्ये चीनची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीनं ढकलेली आहे, ज्या पद्धतीने ती रसातळाला जाती आहे, त्यातून चीनमध्ये मोठ्या प्रमाणावरती अनरेस्ट आहे हे आपल्यालाही माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये जर भारताला रोखायचं असेल तर त्याचे मार्ग काय असू शकतात याचा विचार करून चीन या पद्धतीनं काही रचना करते आणि जम्मूतल्या घटना हा त्यातला एक भाग आहे. मागच्या भागात मी म्हटलं की हे आत्ताच का घडलं, म्हणजे मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आलं तर ते जगातल्या अनेक देशांना किंवा डीप स्टेटला हे खरं तर मानवणारं नाही, कारण त्याच्यातनं डीप स्टेटला भारतात जे काही करायचं होतं, भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला नेण्यापासून ते किंवा भारताचा आर्थिक वेग मंदावण्यापासून त्या अनेक गोष्टी त्यात अपेक्षित होत्या. मोदींच्या सत्तेवर येण्यामुळे त्याला सुरुंग लागलेला आहे. आता ते सरकार अल्पमतात आहे, बहुमतात आहे वगैरे हा विषयच नाही. सरकार बनलेलं आहे, सरकारकडे लोकसभेत दाखवण्यासारखं बहुमत पण आहे आणि आत्ता तरी सगळे मित्रपक्ष मोदींच्या बरोबर आहेत, हे चित्र आत्ताच आहे. मग असं एक नेतृत्व जर पुन्हा, आणि गंमत बघा की CCSच्या ज्या सगळी मंत्रालय आहेत, म्हणजे संरक्षण मंत्रालय असेल, अर्थ मंत्रालय असेल, गृह मंत्रालय असेल, परराष्ट्र मंत्रालय असेल किंवा अगदी आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं कार्यालय असेल, गेल्या सरकारांमधलीच माणसं तिथे परत येऊन बसलेली आहे. म्हणजे धोरणांची कंटिन्युटी त्याबाबतची राहणार आहे, हा स्पष्ट संदेश हा भारताने सर्व जगाला दिलेला आहे. असं काही होणार याची पूर्ण कल्पना ही आपल्या देशाच्या विरोधकांनाही होती. जम्मू विभागात काही अचानक एका दिवसात अतिरेकी घुसले असं काही झालेलं नाही, त्यांना पद्धतशीरपणे आधीच घुसवलं गेलेलं आहे. मग आत्ता हे का घडतं आहे, तर एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग की एक त्याला पूर्वपीठिका अशी, मागे पुलवामा घडलं किंवा उरी घडलं तर त्यावेळेला आपण म्हणजे सर्जिकल स्ट्राईक्स केले. आत्ता सुद्धा याच स्वरूपाची मागणी केली जाणार हे स्पष्ट आहे आणि सोशल मीडियावरती त्या स्वरूपाच्या अनेक गोष्टी किंवा वक्तव्य ही यायला पण लागलेली आहेत. तेही खरं तर गंभीर आहे, पण आणि ते मी का ते सांगतोच, पण अशा स्वरूपाच्या मागणी यायला लागलेल्या आहेत. म्हणजे एकदा हा दबाव सरकारवरती यायला लागला की बघा मोदी एवढे कणखर नेते असं सांगतात, पण आत्ता एवढं सगळं घडतंय पण मोदी काहीच करत नाही. म्हणजे एक प्रकारे मोदी आणि त्यांच्या सरकारला डिफेम करणं हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग. त्याचा प्रयत्न हा या पद्धतीने केला जातो आहे. दुसरा भाग, एकदा भारतामध्ये या स्वरूपाची आणि अशा ठिकाणी म्हणजे जम्मूसारख्या विभागात असेल तर अशा ठिकाणी एकदा अनरेस्ट सुरू झाला की सुरक्षा यंत्रणा किंवा लष्कर हे त्या पद्धतीनंच तुम्हाला काही कार्यरत ठेवावं लागेल. म्हणजे आता एक नॅरेशन, फेक नॅरेशन पुढे काय आणलं गेलं की जम्मू सारख्या भागामध्ये लष्कराचं अस्तित्व कमी आहे. असं कसं असेल, अशी कसलीही शक्यता नाही. पण हे म्हणजे फेक नॅरेशन हे मुद्दामून आणलं जात आहे, ते सुद्धा सरकारला डिफेम करण्यासाठी. मी कालही म्हटलं की जम्मूतला हा जो किश्तवाड, दोडा किंवा हा सगळा जो भाग आहे, राजौरी, पूंछ, हा डिफिकल्ट टेरेन आहे, दुर्गम दऱ्याखोरी आहे, जंगलं आहेत. म्हणजे दोडासारख्या ठिकाणी पोहोचणं हे आजही तसं खूप अवघड काम आहे, कारण आपण देशावरती जेव्हा प्रवास करतो तर बघा रस्ते चांगले असतात. आपल्याला कोकणात प्रवास करायचा असेल तरी आपल्याला त्या अडचणी जाणवतात की नाही, म्हणजे अंतर 100 किलोमीटर असा प्रश्न येत नाही. कोकणासारख्या म्हणजे डोंगराळ प्रदेशामध्ये पायाभूत सुविधा विकास करताना ते सगळे टेरेन हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि तिथे मनुष्यवस्ती तुलनेत कमी पण आहे. तर अशा ठिकाणी लष्कर कमी आहे अशा स्वरूपाचं फेक नॅरेशन आणणं हे खूप सोपं असतं. ते आणलं जात आहे, ते सरकारवर दबावासाठीच आणलं जात आहे. पण आता हे काही केलं जातंय, एकतर पाकिस्तानी लष्कर असा भाग नाही आहे, तिथले जे मिस्क्रंट्स म्हणजे ISI आणि ISISच्या गटांना हाताशी धरून या स्वरूपाच्या कारवाया आता केल्या जात आहेत. मग ISIS आणि पाकिस्तानी ISIच्या काही साठगाठ ही काही लपून राहिलेली नाही, आता हळूहळू तेही पुढे येत आहे. म्हणजे लष्करीसारखे त्यांचे गट झोपलेत, परंतु ISIS सारख्या गटांना हाताशी धरून आणि मध्यंतरी काही बाबी ज्या पुढे आलेल्या होत्या त्यामध्ये एक बाब अशी होती की लष्करसारखी संघटना पाकिस्तानातली म्हणजे जमात, लष्कर अशा
यामध्ये आता भरती होत नाही आहे. म्हणजे व्याप्त काश्मीर किंवा गिलगिट बाल्टिस्तान असेल, KPK सारखा भाग असेल, तर तिथल्या तरुणांची आता या संघटनांकडे असलेला ओढा बऱ्यापैकी कमी व्हायला लागलेला आहे. त्यापेक्षा ते तालिबान्यांना जाऊन मिळण्यात त्यांना जास्त आनंद वाटतो आहे. म्हणजे जायचं तर आपण तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडे जाऊ, हे जमात लष्कर, तर इकडे जाण्यात अर्थ नाही, असाही एक भाग आहे तो ओढा. त्यामुळे आता ISIनी ISISच्याच गटांना हाताशी धरून, म्हणजे पुन्हा त्या ISISच्या गटावरती थोडं स्पष्ट सांगायचं तर वहाबी विचारसरणी असलेली ही सगळी गट आहेत आणि चीननी या वहाबी गटांना हाताशी धरून काश्मीर जम्मू विभागामध्ये आता हा गडबड उडवून दिलेली आहे. मग काश्मीर खोऱ्यामध्ये अशा स्वरूपाचं काही का होत नाही, असाही एक प्रश्न आपण आता इथे आणला पाहिजे. पण त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, काश्मीर खोऱ्यामध्ये संयुक्त अरब अमिराती किंवा सौदी अरेबिया आता गुंतवणूक करत आहे. हा अँगल यातला आपण विसरून चालणार नाही. श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावरती आता एक मॉल उभारला जातो, तिथे इमार नावाची UAEची कंपनी आहे, त्या कंपनीने तिथे गुंतवणूक केलेली आहे. किंवा अन्यही काही गुंतवणुकी तिथे या थेट आखातातून येत आहेत. मग जर पाकिस्ताननी काश्मीर खोऱ्यामध्ये अशा स्वरूपाचा डिस्टर्बन्स आणायला सुरुवात केली तर हे अरब देश पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला स्पेअर करणार नाहीत आणि ते पाकिस्तानला परवडणार नाही. म्हणून ते काश्मीर खोऱ्यामध्ये आत्ता तरी लगेच काही गडबड करतील किंवा पुढच्या काळातही करतील अशी शक्यता तुलनेने कमी आहे. मग सॉफ्टर भाग आहे हा जम्मू, म्हणून तिथं या स्वरूपाचा आणलेला आहे. आणि पुन्हा सरकार मोदींचंच असल्यामुळे बघा, हिंदूंवरतीच हल्ल्या होत आहेत आणि पाकिस्तान हे करतंय तरी मोदी सरकार त्याला उत्तर देत नाही, हे नॅरेशन विकणं सोपं आहे. पण हे पाकिस्तानी लष्कराकडे आत्ता पैसा एवढ्या प्रमाणात नाही, तो पैसा किंवा शस्त्रास्त्र ही चीन पुरवत आहे. ते सरकारला डिफेम करणं यासाठी आहे. दुसरा यातला एक जिओपॉलिटिकल भाग, मी जे मगाशी ब्लू वॉटर नेव्ही असं जे तुम्हाला म्हटलं त्याच्या मागेही एक कारण आहे. ज्या गतीने आपण नौदलाचा विस्तार म्हणजे सुधारणा, नौदलाचं आधुनिकीकरण असेल, त्याचे सुधारणा असतील आणि नौदलाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार ज्या गतीने आपण करतो आहे ते सगळं चीनला धक्का देणार आहे. चीनच्या वर्चस्वाला त्यातून मोठ्या प्रमाणावरती शह बसतो आहे. यावरती आम्ही आता एक 2-3 भागांची मालिका करणार आहे, त्यावेळेला ते मी सांगतच जाईन, पण त्याला तो फटका बसणार आहे. तर भारतीय नौदलाला किंवा लष्कराला देशांतर्गतच गुंतवून ठेवायचं असेल तर हे करणंही त्यांना आवश्यक आहे. म्हणजे मग किमान काही पातळीत तरी असेल, अरेबियन सी असेल किंवा हिंद महासागर असेल, तर तिथे लष्कराला त्याच्या आक्रमकतेला म्हणजे नौदलाला त्याच्या आक्रमकतेला थोडा आळा घालावा लागेल. म्हणजे तिथे येण्यापासून किमान नौदलाला मागं यावं लागेल, असं काहीतरी गणित हे चीननं यात बांधलेलं आहे असं दिसतं आहे. अर्थात फक्त काश्मीर खोऱ्यामध्ये हे होतंय असं नाही आहे, म्हणजे त्या भागामध्ये POJK हे होतंय असं नाही आहे. आपण जर बघितलं तर लडाखमध्ये सुद्धा या वांगचुक यांना हाताशी धरून, आपण मागे महिनाभरापूर्वी वांगचुकनी काय उद्योग केलेले आहेत ते बोललेलं आहे, ते पुन्हा मी बोलणारच आहे. पण वांगचुकसारख्या मूर्खांना हाताशी धरून एक फेक नॅरेशन आणायचा प्रयत्न केला, तिथे सुद्धा डिस्टर्बन्स आणायचा प्रयत्न चीन करतो आहे आणि तशाच स्वरूपाचा प्रयत्न हा अगदी अरुणाचलातही सुरू आहे. म्हणजे भारतीय सीमांवरती गडबड सुरू करून दिली की लष्कराचं लक्ष तिकडे जाईल, हा त्यातला साधा सोपा भाग आहे. आणि त्याच्यामुळं आणि त्याला लक्ष करत आपल्या देशात जयचंदांची काही कमी नाही. म्हणजे सत्तेवर असताना कोणी कम्युनिस्ट पक्षाशी करार केला हे माहिती आहे आपल्याला, पण त्याविषयी संबंधित खटाखट फटाफट एक अक्षरही बोलत नाहीत. हे निर्लज्जपणा नाही का? चीन किंवा डीप स्टेटचीच भूमिका ही लोक का मांडतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सध्या समाज माध्यमांमध्ये फेक सनातन्यांचं एक पेव फुटलेलं आहे. वरवर पाहतात ते मोदी सरकार असेल किंवा सनातनचा अगदी पुरस्कार करणारे आहेत, परंतु त्यांचं जर सगळं वक्तव्य नीट जर आपण वाचायला सुरुवात केली, ऐकायला सुरुवात केली तर ते फेक आहे हे कळतं. आणि गेल्या वर्षी अजित डोवाल यांनी समाज माध्यमांवरती म्हणजे विशेषतः अमेरिकेच्या सगळ्या यंत्रणांवरती म्हणजे YouTube आहे किंवा विशेषतः ट्विटर त्याच्यावरती ज्या पद्धतीनं दबाव आणला त्यामुळे साधारणपणे पाकिस्तानातून ISIनी ओपन केलेली जवळ 4.5 लाख अशी फेक अकाउंट्स त्यांना बंद करावी लागली. आता ते पुन्हा वाढत आहे. त्यामुळे सीमा फक्त नव्हे तर आपल्याकडे सुद्धा ज्या फॉल्ट लाईन्स आहेत त्याच्याकडे आपण गंभीरपणे बघायला पाहिजे, हेही या निमित्ताने स्पष्ट होत आहे. अशा स्वरूपाच्या कुठल्याही फेक नरेशनला आपण बळी पडता कामा नये.
हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. अयोध्येमध्ये भाजप का हरली याच्या संदर्भामध्ये जे फेक नरेशन आणलं गेलं, आता ते सगळं पुन्हा उघड व्हायला लागलेलं आहे. पण वेळ निघून गेल्यानंतर फेक नरेशन उघड पडून काहीच उपयोग होणार नाही. हे आपण शिकणार आहोत की नाही, हा प्रश्न जम्मूतल्या हल्ल्याने आता उपस्थित होतो आहे. म्हणूनच जम्मूमध्ये जे आता होतं आहे ते पाकिस्तानपेक्षा सुद्धा चीन या वहाबी गटांना हाताशी धरून काही करतो आहे. आणि दुसरं म्हणजे त्या प्रदेशामध्येच अमेरिकेचे हितसंबंधही गुंतलेले असल्यामुळे पुढच्या काळात अमेरिकाही व्याप्त काश्मीरमधल्या राजकारणात अधिक सक्रिय होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे जागतिक राजकारणात असलेले जे दोन ध्रुव किंवा दोन शत्रू आहेत, अमेरिका आणि चीन, हे मात्र तिथे भारताची कोंडी करायला एकत्र यायला लागलेले आहेत आणि ते आपण अत्यंत सजगपणे बघायला पाहिजे. पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला त्यातला एक भाग आहे तो सांगेन. या आत्ता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे नुकतेच चीनच्या दौऱ्यावरून परत आलेत. तिथे त्यांनी 35-36 MOU केलेत. पण त्यातले 2 विशेषतः MOU जे आहेत ते आपल्या दृष्टीनं अत्यंत गंभीर आहे. तो विषय आपण पुढच्या भागात बघू. पण सध्या तरी चीनचे जे काही उद्योग आपल्याला दाबण्यासाठी सुरू आहेत त्यातलाच हा एक भाग आहे जम्मूतले हल्ले हे. त्यामुळे पाकिस्तानला आपल्याला ठोकण्याबरोबरच चीनलाही जशास तसं उत्तर आपण देण्याची अत्यावश्यकता आहे. एवढाच यातला आपण घेण्याचा भाग आहे. आणि मित्रांनो, कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही फेक नरेशनला बळी पडू नका, हे आमचं तुम्हाला आवाहन आहे. मित्रांनो, आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गोजोस्कोप. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा गोजोस्कोप. धन्यवाद.